नमस्कार मित्रांनो, घरातील मोठे लोक जेव्हा बाहेर जात असतात आणि तेव्हा छोटे मुलं जेव्हा मागे लागतात तर तेव्हा 10-20 रुपये देऊन त्या मुलांना शांत केलं जातं। तर तसाच एक प्रयत्न जो आहे तो एमपीएससी आणि सरकारने करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण आपल्या भविष्यासाठी ऑफलाईन परीक्षेची मागणी करत आहोत, कारण ऑनलाईन परीक्षेमध्ये फ्रॉड होतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आणि सरळ सेवा ते राज्यसेवेची परीक्षा जी आहे ती ऑनलाईन नाही झाली पाहिजे, सगळ्या परीक्षा ऑफलाईन झाल्या पाहिजे, ही आपली एक डिमांड आपण केली होती। पण ती डिमांड जी आहे तर ती कुठेतरी फेटाळण्यात आलेली आपल्याला बघायला मिळते आहे। इथं फक्त विद्यार्थ्यांना खुश करण्यासाठी तात्पुरतं विद्यार्थ्यांना काहीतरी द्यायचं आणि खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत हिरावून घ्यायच्या, असा हा प्रयत्न आपल्याला बघायला मिळतोय। 2026 ची ग्रुप सी ची परीक्षा तर ऑफलाईन होणार आहे, पण 2027 पासून बाकीच्या परीक्षा ऑनलाईन होणार आहे। त्याचं काय, तर त्यामुळे विद्यार्थी जे काही शिक्षक बांधव आहे कोणीही खुश व्हायची गरज नाहीये। कारण मी बरेचसे टेलिग्राम चॅनल वगैरे बघितले, जाळ आणि धूर हे दिसत आहे की सक्सेस मिळाला, असं झालं तसं झालं। काही सक्सेस वगैरे काहीच मिळालेलं नाहीये, कारण ही जी परीक्षा आहे ही ऑफलाईनच व्हायला पाहिजे। 2027 पासून पण सगळ्या परीक्षा ऑफलाईनच झाल्या पाहिजे, कोणतीच परीक्षा ऑनलाईन नाही झाली पाहिजे, ही आपली मागणी आहे। आणि सर्वांनी त्यासाठीच लढत राहिलं पाहिजे। कंटिन्यू जे युट्यूबवर व्हिडिओ बनवणारे शिक्षक आहे त्यांनी कंटिन्यू व्हिडिओ जे आहे ते टाकायला पाहिजे। विद्यार्थ्यांनी पण कंटिन्यू आपल्या प्रतिक्रिया जे आहे ते देत राहिलं पाहिजे, जेणेकरून आपला मेसेज जो आहे तो क्लिअर कट सरकार म्हणा किंवा त्याचबरोबर एमपीएससी म्हणा यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे। कारण यांचं सगळ्यांचं एक निर्णय झालेला आहे की परीक्षा कसं करून ऑफलाईन घ्यायच्या आहे। मग त्या ऑफलाईन का घ्यायच्या हे तुम्हाला माहित असेल, चांगलंच माहित असेल का घ्यायच्या असतील त्या ऑन। तर या सगळ्यांचं एकमत झालेलं एक परीक्षा ज्या आहे त्या ऑनलाईन घ्यायच्या, आणि ऑनलाईन का घ्यायच्या हे तुम्हाला माहितच आहे का, कशासाठी हा अट्टहास आहे ऑनलाईनचा। ठीक आहे, आपल्याला जी वेगवेगळी कारणं दिलेली आहे ते कारण तर सेपरेट आहे, पण ऑनलाईनचा अट्टहास का हे तुम्हाला पण माहिती आहे आणि मला पण माहिती आहे। तर त्यामुळं आपली मागणी एकच असली पाहिजे, परीक्षा जी आहे ती ऑफलाईनच झाली पाहिजे। ही जी जुलै 2027 पासून परीक्षा जी आहे ती संगणक प्रणालीपर्यंत वर घेण्यात येईल, किंवा तो निर्णय जो आहे ऑनलाईन परीक्षा घेण्याचा तो जुलै 2027 पर्यंत पुढे ढकललेला आहे, तो आपल्याला नाहीच पाहिजे। ती ऑनलाईन परीक्षाच नकोय, ऑफलाईन परीक्षाच पाहिजे। आणि त्यासाठीच हा व्हिडिओ मी इथं बनवलेला आहे। या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायला विसरू नका। सगळ्यांनी प्रयत्न केले तरच हा निर्णय कॅन्सल होऊ शकतो ऑनलाईनचा, अन्यथा हा कॅन्सल होणार नाही। आणि आता कोणीही खुश होऊ नका, किंवा आता जे काही आपलं समजून घ्या ऑनलाईनची डिमांड आहे ती थंड होऊ देऊ नका, कारण ती थंड करण्याचाच हा एक प्रयत्न इथं करण्यात आलेला आहे। तर एवढंच मला म्हणायचंय। बाकी 2026 ची जर परीक्षा देणार असाल तर एकीकडून तुम्हाला पण माहिती आहे की सरकार पण एकीकडून एमपीएससी पण एकीकडून ऑनलाईनचा आपल्याला त्रास देते। बरेचसे क्लासेस पण 2026 ला जी परीक्षा होणार त्यासाठी वेगवेगळ्या बॅच घ्या, हे घ्या ते घ्या। तर आपण एकच बॅच इथं ठेवली होती आणि परीक्षेपर्यंत तुमची तयारी आम्ही करून घेतोय। बाकी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी घेतली त्यांचे रिव्ह्यू तुम्ही बघू शकता, आपल्या ऍप्लिकेशन खाली वाचू शकता। तर इथं विद्यार्थ्यांसाठी अभ्यास मित्र हा काम करतोय, क्वालिटी एज्युकेशन कमी फीज मध्ये अगदी शेतकऱ्यांच्या गोरगरिबांच्या मुलांसाठी इथं उपलब्ध करून देतोय। तर एकीकडे आपले दोन काम असणार आहे, एक तर शिक्षण थांबलं नाही पाहिजे, ते विद्यार्थ्यांना क्वालिटी मिळालं पाहिजे, आणि दुसरीकडे असे अन्यायकारक निर्णय जे आहे तर ते आपल्यावर लादले नाही गेले पाहिजे। तर ते आपल्या विद्यार्थ्यांचं पण मत जे आहे ते ऐकून घेतलं पाहिजे। तर थांबूया आपण या व्हिडिओमध्ये, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। चलो बाय बाय, जय हिंद।